माल आणत होता तिकडं केडी चौधरीकडं. बर बर ते सावळे काका नंबर दिला होता मला. बर बर कुठनं बोलताय? पारुंडी पैठण तालुका. पैठण तालुका. अच्छा अच्छा हा अच्छा. म्हणजे मी काय केलं आणि तिथं पट्टी व्यवस्थित नाही, भाव व्यवस्थित नाही भेटला म्हणून कॅन्सल करतो होतो. बर आज 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 तिथे घेऊन गेलता का तुम्ही? हा हा. बर 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 तर भाव पटला नाही म्हणून मी कॅन्सल करून तुमच्याकडे आणायचा विचार केला. तर काका म्हणे त्यांना फोन कर म्हणे माझं सांग. आणि माझं असं मत आहे, ज्या दिवशी जिथं टाकलाय ना तिथं विकून तुम्ही हा उद्यापासून जॉईंट व्हा. परंतु कसं होतं की नाही, अगोदर जॉईंटच आहे मी तुमच्याकडे. मला ते ड्रायव्हरनं फसवलंय. हा 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 माझ्याकडे तुमचे व्हिडिओ पण आहे सगळे, म्हणजे बर बर पाठीमागून 2 वर्षापासून तुमच्याकडे माल आणतोय. मान्य आहे. पण कसं असतं की ज्या दुकानात आता तुम्ही गेलाय, आता रेट कमी पडलाय म्हणून तिकडे येणार, त्याच्यापेक्षा आजचा दिवस तिथं घालून उद्यापासून तुम्ही एकदा आला की परत जायचा विषय, तुम्ही घ्यायचा का नाही घ्यायचा तो एक तर मानसिकता तयार होते. पण हो ना. ते एखाद्या दुसऱ्या दुकानातला माल आपण विकतोय ते आम्हालाही योग्य वाटत नाही. एखाद्या दुकानाचा इन्सल्ट करणं म्हणजे आज हा. त्यांच्याकडे व्यापारी नाहीये, कारण तेवढी व्यापाऱ्यांची संख्या आपल्याकडे वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे रेट नक्कीच जास्त भेटतायत. नाही, आम्हाला परत आणायचंच आहे ना घेऊन, त्याच्यामुळे पण नाही नाही, मी विकेल, मला विकायबद्दल नाही. माल तुमचं जर नुकसान होत असेल तर तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं असेल की आज काय परिस्थितीत तुम्ही माल आणलेला आहे. आणि जर तो हो. मग आज बघा माझ्याकडनं कुणाला फोन येत नाहीये. मला आज नाही बऱ्याच नाही. जणांनी सांगितलं अमुक अमुक कंपनीने एवढा हैराण केलंय फोन करून की हो हो नाईलाजानी आम्हाला तिथपर्यंत कोणतरी मध्यस्थी घेऊन जातोय आणि आमचं नुकसान होतंय. हो हो. आणि अशा परिस्थितीत माझं एकच मत आहे की मी माझी जर श्रद्धा आहे, आज माझ्या पांडुरंगावरती जर माझी श्रद्धा आहे, तर मला पांडुरंग फोन करून बोलत नाही मला दर्शनाला. नाही. मग माझी श्रद्धा आहे त्या ठिकाणी मला ऑटोमॅटिक जाता आलं पाहिजे. मला कुणी मध्यस्थीने फोन करण्याची गरज नाही किंवा मध्यस्थीला मला 2 रुपये त्याला मिळवून देण्याची गरज नाही. माझ्या हक्काचे पैसे मला वाढून मिळलं पाहिजेत. बरोबर. ही भूमिका शेतकऱ्यांची तयार व्हावी म्हणून मी प्रयत्न करतो. युट्यूबवर नेहमी सांगतो की आमचा कधी कोणाला फोन येणार नाही, कोणत्या मध्यस्थीला फोन ही देणार नाही, आम्ही कमिशन देणार नाही. पण आता तुमची तळमळ बघा ना, आज सर्वाधिक आवक नाशिकमध्ये आपल्याकडे आहे. हो. तरी रेट टाईट आहेत आपल्याकडे आज. तुमचा शेवट निर्णय आहे, तो काय करायची करा. उद्यापासून तर मी तुमच्यासाठी सेवेला आहे. तुम्ही एकदा आमच्याशी जोडला, तुम्ही 10-10 हा. वर्ष हलणार नाही याची मला खात्री आहे. कारण मी 35 वर्ष स्वतः व्यापार केलेला आहे. मला खात्री आहे आपल्याकडला माणूस का हटत नाही. कारण त्याच्या नाही, मालच ड्रायव्हर मुळे चुकलो थोडस. हा ड्रायव्हर लोकांचं काय होतं, त्यांनी 6 महिने कष्ट नाही केलं हो. ते 6 तासात आपल्याला कुणाच्या तरी दुकानावर नेऊन जर आपल्याला लुटायच्या दावणीला बांधत असतील, तर त्या ड्रायव्हर लोकांना मागचा बाबा 10 रुपये भाडं वाढून घे, 20 रुपये वाढून घे. पण तुझ्या 10-20 साठी आम्हाला कुठं घेऊन नको जाऊ. तळमळ आहे हो शेतकऱ्याची. खूप वाईट वाटतं मला. मी आज एवढा माल माझ्याकडे येऊन सुद्धा शेतकऱ्याच्या रानात का जातोय, शेतकऱ्याच्या समस्या समजून घेतोय. ठीक आहे, बघा तुमचा निर्णय घ्या. मी तिथं मंगेश शेठशी बोलतो. मग आता मी समजा इथून काढणार होतो आणि तिकडे आणणार होतो. आता तर कसं करू मग? माझी विनंती एकच आहे की आज जे झालेलं नुकसान आहे ते तुम्हाला एखाद्या शाळेमध्ये जसा प्रवेश घेताना शिक्षा. आपली शाळेची फी जाती, हा हा. तशी ती 4-2 रुपये नुकसान झालं असेल तुमचं. आता ते 4-2च नाही होणार, ते 10,000 20,000ला. ती कालची तर 40,000ला एक जण गाडी तुटली होती, त्या माणसाने हो सांगितलं. तर 30 आणि 40,000चं नुकसान होत असेल तर आज शेतकऱ्याच्या हातात काय पडते मला सांगा ना. काहीच नाही सर. मी म्हणजे एकदम स्ट्रेस मध्ये गेल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे हा मी अख्खा माल तोडून आणला सर, अख्खा हा 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 पूर्ण हा झाड खाली करून आणलं सर. हा त्यात भाव असं म्हणलं की, आणि जो भाव भेटला होता अगोदर म्हणे ना, हा त्या भावावर माल टाकला समजा, असं झालं. हा 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 नाही काय अवघड आहे. गाडीवाल्यांना स्पष्ट सांगा बाबा आमच्याकडनं 10-20 रुपये वाढून घे. तर गाडीला किती जाईल? 100 कॅरेटला 2,000 रुपये जास्त जातील. हो हो. पण आज तुमच्या अंदाजाने किती नुकसान होते तुमचा अंदाज लागला तर? आज तरी माझं 60-70 हजार रुपयाच्या आसपास. नुकसान? हा हा. अरे बापरे. म्हणजे अर्ध्याला अर्ध रेट मारून दिले पूर्ण. हो ना. नाही, खूप अवघड परिस्थिती आहे. पण आता 60-70 हजाराचं नुकसान होत असेल तर मी तुम्हाला आता बोलणं योग्य नाही, आणू नका म्हणून. पण ते मला माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणून आम्ही शब्द जरी वापरला असेल तर 60-70 हजाराचं नुकसान तर खूपच आहे हो. खूप. हम्म
60 कॅरेट आणले होते सर मी. हा 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 म्हणजे 50 रुपये कॅरेटला दणका बसला तुम्हाला. हा हा 50 रुपये किलोला. किलोला. काल 23 रुपये किलोला दणका बसलेला. शेतकऱ्यांनी मुलाखत दिलेली आहे आपल्याकडे. हो हम्म बर बर. मला जरा वेळ द्या, थोडासा वेळ द्या, मी बोलून घेतो आणि मग तुम्हाला डिसिजन देतो. बरं बरं चालेल हो सर. हो 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 हो. हो. ठीक ठीक ठीक.